अकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला। पुंडा, बांबेडा, सावरगाव परिसरात अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतात पाणी साचून कापूस, सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। आधीच उमनेळी बोंडअळीच्या संकटामुळे शेतकरी त्रस्त असताना निसर्गाच्या प्रकोपामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलंय। आज पुंडा परिसरात जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे। याआधी देखील 8 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, पण अद्यापपर्यंत पुंडा येथे पंचनामे पूर्ण न झाल्याचे बरेचशा शेतकऱ्यांचे सांगणे आहे। थातूर मातूर 5 गुंठे 10 गुंठ्याचं नुकसान दाखवून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जात असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलल्या जात आहे। तरी शासनाने सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा। तसेच हुमणी अळी आणि हे वारंवार येणारा पाऊस यामुळे बळीराजा मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे। लहान मोठ्या नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असून त्यांना तातडीनं आर्थिक मदतीची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे। बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। 8 ऑगस्टला झालेल्या पावसाचे पंचनामे अद्याप अपुरे असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 6.5 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे अंबोडा व अकोलखोड परिसरात पाणी शिरलंय। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय जावरकर यांची रिपोर्ट, अमरावती।